माझं सोनं कुठं आहे रामू? सरळ सांगून टाक, नाहीतर पोलिसांच्या लाठ्या पडल्यावर तोंड उघडेलच तुझं. दिग्विजय सिंहाचा आवाज त्यांच्या अवाढव्य बंगल्याच्या दिवाणखान्यातून घुमला. त्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि कपाळावर आठ्या पडल्या होत्या. शहरातले एक नामांकित आणि श्रीमंत प्रस्थ म्हणून दिग्विजय बाबू ओळखले जात. त्यांचा सोन्या चांदीचा आणि हिऱ्यांचा मोठा व्यवसाय होता. घरात अफाट श्रीमंती होती आणि तितकीच कडक शिस्तही. त्यांच्या समोर जमिनीवर हात जोडून डोळ्यात पाणी आणून रामू उभा होता. रामू गेल्या 5 वर्षापासून त्यांच्याकडे घरगडी म्हणून काम करत होता. प्रामाणिकपणा, वेळेचे भान आणि शांत स्वभाव यामुळे आजवर त्याने सर्वांची मने जिंकली होती. पण आज त्याच्यावर लागलेला आरोप खूप मोठा होता. तिजोरीतून लाखो रुपयांचे सोने चोरल्याचा आरोप. मालक, देवा शपथ सांगतो, मी नाही चोरलं सोनं. मी गरिबांचा मुलगा आहे, पण चोर नाही. आजवर तुमच्या घरातल्या एका पैशालाही मी कधी हात लावला नाही. रामू रडत रडत म्हणाला. गप्प बस. दिग्विजय बाबूंचा मुलगा आकाश चिडून ओरडला. काल रात्री बाबांनी तिजोरी उघडी ठेवून काही कागदपत्रे कपाटात ठेवली, तेव्हा तूच त्या खोलीत साफसफाई करत होतास. आज सकाळी जेव्हा बाबांनी लॉकर उघडला, तेव्हा त्यातली सोन्याची बिस्किटे आणि आईचे दागिने गायब आहेत. घरातल्या दुसऱ्या कोणालाही तिजोरीचा कोड माहीत नाही आणि तुझ्याशिवाय तिथे कोणी गेलंही नाही. घरातल्या इतर नोकरांनीही रामूपासून अंतर रोखले होते. कोणालाही दिग्विजय बाबूंच्या रागाचा बळी व्हायचे नव्हते. रामूने वारंवार गायावाया केली, पाया पडला, पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. दिग्विजय बाबूंनी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच पोलीस गाडी दारात आली. रामूला चोरासारखे पकडून गाडीत बसवले गेले. जाताना रामूंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि त्याचा हताश चेहरा पाहून बंगल्याच्या आवारातील झाडेही जणू सुकली होती. पोलीस स्टेशनमध्ये रामूची कसून चौकशी सुरू झाली. इन्स्पेक्टर भोसले हे कडक अधिकारी होते, पण त्यांना माणसाची पारख होती. त्यांनी रामूला समोर बसवले आणि विचारले, रामू, खरे काय ते सांग. जर तू सोने घेतले असेल तर कुठे लपवले आहेस ते सांगून टाक, तुझी शिक्षा कमी होईल. आणि जर नसेल घेतले तसे ठामपणे सांग. साहेब, मी चोरी केलेली नाही. माझी आई गावात आजारी आहे. तिच्या उपचारासाठी मला पैशाची गरज नक्की आहे, पण त्यासाठी मी मालकांचा विश्वासघात करणार नाही. मालकांनी मला आजवर खूप मदत केली आहे. मी त्यांच्या पाठीत सुरा कसा खुपसू? रामूने हुंदके देत सांगितले. इन्स्पेक्टर भोसलेंनी दिग्विजय बाबूंना फोन केला. सिंह साहेब, रामू तर गुन्हा नाकारतो आहे. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करत आहोत, पण तुमच्या घरात काही पुरावा आहे का? चोरी नेमकी कधी झाली? तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का? दिग्विजय बाबू अचानक थबकले. सीसीटीव्ही? हो, आमच्या बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये आणि लॉकर रूमच्या बाहेरील कॉरिडॉरमध्ये कॅमेरे आहेत. पण काल रात्री आमच्या भागात वीज गेली होती आणि इन्व्हर्टर बॅकअप काही तासांसाठी बंद पडला होता, असे आमच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यामुळे मला वाटले फुटेज रेकॉर्ड झाले नसेल. एकदा तपासण्यात काय हरकत आहे? आधुनिक सिस्टीम मध्ये बॅकअप कॅमेऱ्यातही काही वेळ रेकॉर्डिंग राहते. तुम्ही फुटेज तपासा, आम्ही इथे रामूकडे पाहत आहोत, इन्स्पेक्टर म्हणाले. दिग्विजय बाबूंनी IT एक्सपर्टला बोलावून घरातील सीसीटीव्ही सिस्टम तपासण्यास सांगितले. संगणकाच्या स्क्रीन भोवती दिग्विजय बाबू, त्यांचा मुलगा आकाश आणि घरातील काही मोजके लोक जमा झाले. काल रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेचे फुटेज प्ले करण्यात आले. सुरुवातीला स्क्रीनवर अंधार दिसत होता कारण वीज गेली होती, पण कॅमेऱ्याच्या नाईट व्हिजन मोडमुळे हलकीशी दृश्य टिपली गेली होती. रात्री ठीक 1:15 लॉकर रूमच्या कॉरिडॉरमध्ये एक सावली दिसली. दिग्विजय बाबूंचे डोळे विस्फारले. ती सावली रामूची नव्हती. त्या व्यक्तीची उंची आणि चालण्याची ढब खूप वेगळी होती. ती सावली हळूहळू लॉकर रूमच्या आत गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे तिजोरीची चावी आणि कोड दोन्ही होते. त्याने अगदी सहजतेने तिजोरी उघडली. सोन्याची बिस्किटे आणि दागिने एका पिशवीत भरले. कॅमेऱ्यात झूम करा, दिग्विजय बाबू ओरडले. त्यांचा आवाज थरथरत होता. IT एक्सपर्टने फुटेज झूम केले आणि त्या व्यक्तीचा चेहरा स्क्रीनवर स्पष्ट झाला. चेहरा पाहता दिग्विजय बाबूंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या छाती धडधडू लागली. बाजूला उभा असलेला आकाशही भीतीने पांढरा पडला. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून दिग्विजय बाबूंचा मोठा जावई सुमित होता.
तो शहरातल्या एका मोठ्या उद्योजकांचा मुलगा होता आणि 2 दिवसापूर्वीच सिंहाच्या बंगल्यात राहण्यास आला होता. काही वेळातच सर्व सत्य समोर आले. सुमितला सट्ट्याची आणि जुगाराची मोठी सवय होती. त्यात तो कोट्यवधी रुपयांच्या कर्जात बुडाला होता. धनकोनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. स्वतःची इज्जत आणि जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या सासऱ्यांच्या घरावरच दरोडा टाकला. त्याला माहित होते की रामू रात्री उशिरापर्यंत साफसफाई करतो, त्यामुळे संशयाची सुई रामूवरच जाईल. दिग्विजय बाबू प्रचंड हादरले होते. ज्या रामूला त्यांनी मारहाण केली, त्याला चोर ठरवून पोलिसांच्या हवाली केले, तो पूर्णपणे निष्पाप होता आणि ज्या जावायला त्यांनी डोक्यावर बसवले होते तोच खरा चोर निघाला. त्यांनी तात्काळ इन्स्पेक्टर भोसल्यांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. सुमितला त्यांच्या घरातून दागिन्यांसह अटक करण्यात आली. दिग्विजय बाबू स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले. रामू कोठडीच्या एका कोपऱ्यात मान खाली घालून बसला होता. दिग्विजय बाबू त्याच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यात आता संतापाऐवजी पश्चातापाचे अश्रू होते. त्यांनी रामूचा हात धरला आणि म्हणाले, रामू, मला माफ कर रे बाबा. मी माझ्या पैशाच्या गर्वात आंधळा झालो होतो. तुझ्या प्रामाणिकपणावर मी संशय घेतला. खरा चोर माझ्याच घरात लपला होता. रामूने आश्चर्याने मालकाकडे पाहिले. जेव्हा त्याला समजले की CCTV मुळे तो निर्दोष सुटला आहे, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. दिग्विजय बाबूंनी रामूला सन्मानाने घरी आणले. त्याला केवळ कामावरच परत घेतले नाही, तर त्याच्या आईला उपचारांचा सर्व खर्च स्वतः उचलला आणि त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून त्याला एक हक्काचे घरही बांधून दिले. कथेचे तात्पर्य, घाईघाईने केलेला संशय आणि बाह्य परिस्थितीवरून लावलेला अंदाज अनेकदा चुकीचा ठरतो. सत्य कितीही लपवले तरी ते प्रकाशात येतेच आणि प्रामाणिकपणाला कधीही तडा जात नाही.